सरतं वर्ष ज्या पद्धतीनं आनंदाचं गेलं आणि त्याचा शेवटचा दिवसही आनंदाचा जाण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। यासोबतच नवीन वर्षाची ही सुरुवात पर्यटन करून वर्षाचं चांगलं सुरुवात करावी अशी पर्यटकांची एक धारणा असते। त्याच अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील हे रावणवाडी पर्यटन स्थळ आहे, जे एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे। इथे किंबहुना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे। इथे एक निसर्गाच्या सानिध्यात असलेलं जलपर्यटन आहे। या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते। आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात सकाळपासून वाहनांच्या माध्यमातून पर्यटक या रावणवाडीमध्ये येत आहेत। मात्र असं असताना पर्यटकांकडून सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुडगूस किंवा कुठेतरी अनेक गैरव्यवहार होत असल्याचं मागील वर्षीपर्यंतचा अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने या अशा धुडगूस घालणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घालता यावे यासाठी पोलीस प्रशासन असो, वन विभाग असो यांनी एक निर्बंध घातलेले आहेत। दुपारी 4 नंतर हे रावणवाडीचं पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। आज वर्षाचा शेवटचा दिवस 31 तारीख बंद राहील आणि उद्या 1 तारखेला सुद्धा 4 वाजताच्या नंतर बंद राहील। मात्र इथलं कशा पद्धतीचं नियोजन आहे हे आपण जाणून घेऊया। अड्याड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे सर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीचं इथं नियोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय सांगाल? उपवन संरक्षक भंडारा वन विभाग यांच्या आदेशानुसार आज 31 डिसेंबर आणि उद्या 1 जानेवारी या 2 दिवशी सायंकाळी 4 नंतर सदरचं पर्यटन स्थळ पर्यटकासाठी बंद करण्यात आलेलं आहे। पर्यटकाची गैरसोय होऊ नये म्हणून वन विभागाने ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत की सायंकाळी 4 नंतर पर्यटन बंद राहील या बाबतीत। आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही सुरुवातीपासूनच सांगतोय की 4 वाजेच्या नंतर पर्यटन स्थळ बंद होणार आहे, तर आपण योग्य वेळी पर्यटन स्थळावरून बाहेर निघून जावं। या 4 वाजेच्या नंतरचं नियोजन यासाठीच करण्यात आलेलं आहे की वनसंपत्तीचं संरक्षण व्हावं, वनप्राण्यांचं संरक्षण व्हावं आणि कुठल्याही लोकांकडून इथे दुडगूस किंवा इथे काहीतरी चुकीचे प्रकार होऊ नये आणि पर्यटकही सुरक्षित राहिले पाहिजे। यासाठी आम्ही पोलीस स्टेशन अड्याळ व वन विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। निश्चितच वन्य प्राण्यांसह वन्य संपत्तीचेही जतन व्हावं यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने इथे एक नवा पायंडा घातलेला आहे। किंबहुना या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं इथे पर्यटकांनाही पर्यटन करता यावं अशी ही खबरदारी या माध्यमातून घेतल्या जात आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।